विधानसभेत पराभव झाल्यानंतर एकत्रित बैठक घेण्याऐवजी एकमेकांवरच आरोप सुरू झाले। पटोले आणि राऊतांचं नाव घेत जागांचा घोळ घातल्याचं वडेट्टीवार म्हणाले। तर आम्हीच जिंकू अशा आविर्भावातून काँग्रेसनंच जागा सोडल्या नाही असा पलटवार राऊतांनी केलाय। पाहूया। 20 दिवस आम्ही जागेंचा घोळ ठेवला। नाना पटोले आणि संजय राऊत हे दोन प्रमुख नेते त्या ठिकाणी होते। विदर्भातल्या काही जागा वडेट्टीवारांनी सोडल्या असत्या काँग्रेस राष्ट्रवादी किंवा शिवसेनेला तर फार बरं झालं असतं। काही लोकांना वाटत होतं की आता फक्त आम्हीच जिंकू। विधानसभेच्या निकालानंतर महाविकास आघाडीत उघड ब्लेम गेम सुरू झालाय। काँग्रेसच्या वडेट्टीवारांनी जागांचा घोळ जबाबदार असून त्यासाठी त्यांनी स्वतःचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि संजय राऊतांचं नाव घेतलं। तसंच काही षडयंत्र होतं का असा आरोपही केला। 20 दिवस आम्ही जागेंचा घोळ ठेवला। नाना पटोले आणि संजय राऊत हे दोन प्रमुख नेते त्या ठिकाणी होते। त्यामध्ये आम्ही होतो। परंतु जागा वाटपाचा तिळा जर 2 दिवसात संपला असता तर 18 दिवस आम्हाला प्रचारासाठी आणि प्लॅनिंगसाठी उपयोगी पडले असते। त्यामुळे मला वाटतं हे एक मुख्य कारण आहे की जागा वाटपांचा घोळ आणि घालवलेला वेळ याचाही फटका नक्की बसलेला आहे। वेळ घालवण्यामध्ये कुठं काही षडयंत्र प्लॅनिंग होतं का अशी शंका घेण्यास हरकत नाही। जागा वाटपाला विलंब झाला हाच मुद्दा आहे। जागा वाटपाला विलंब झाला आणि त्या जागा वाटपामध्ये मिस्टर वडेट्टीवार सुद्धा होतेच की। विदर्भातल्या काही जागा वडेट्टीवारांनी सोडल्या असत्या काँग्रेस राष्ट्रवादी किंवा शिवसेनेला तर फार बरं झालं असतं। ज्या जागा ते हरलेले आहेत आत्ता या क्षणी। काही लोकांना वाटत होतं की आता फक्त आम्हीच जिंकू, आम्हाला जास्त जागा मिळायला पाहिजेत, देशातलं वातावरण बदललं आहे वगैरे वगैरे वगैरे। पण आमचं असं म्हणणं होतं आपण एकत्र काळजीपूर्वक लढलं पाहिजे। समोर आव्हान मोठं आहे। लोकसभा निवडणुकीतला विजय वेगळा आहे, त्यानंतर लोकसभा निवडणुकीतल्या आपल्या विजयानंतर समोरचा जो सत्ताधारी पक्ष आहे तो सावध झालेला आहे। त्याच्यामुळे आपल्याला जागा वाटपामध्ये आमचं तुमचं न करता एकत्रित आपण जागा लढू आणि याला सगळे जबाबदार आहेत। आणि कोणाला तरी सर्वाधिक जागा लढून राज्याचं मुख्यमंत्रीपद हवं होतं किंवा अजून काय असेल। वडेट्टीवारांच्या वक्तव्यानंतर संजय राऊतांनी काँग्रेसवर अधिक जागांसाठी हट्ट केल्याचा थेट आरोप केला आणि अधिक जागा लढून मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न होतं म्हणून पटोलेंवरही नाव न घेता निशाणा साधला। महाविकास आघाडीत उघडपणे खटके उडाल्यानंतर संजय राऊतांनी काँग्रेसला आता इंडिया आघाडीवरूनच इशारा दिला। काँग्रेसनं जाहीर करावं की इंडिया आघाडी तुटली, मग यापुढे पुन्हा इंडिया आघाडीला होणार नाही असा दमच राऊतांनी भरला। अगर कांग्रेस पार्टी की ये भूमिका है, लोग सभा के लिए बनी थी, अब उनका कोई वजूद नहीं है, तो ऑफिशियली आप डिक्लेयर कर दीजिए और बाद में ये मैं आपको बताता हूँ, फिर वापस इंडिया अलायंस नहीं बनेगा अगर एक बार ये टूट गया तो। अगर ये भूमिका किसी पार्टी की है जो बड़ी पार्टी है तो आप सोच लीजिए इस प्रकार का बयान करने से पहले कि आगे क्या हो सकता है। काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना समोरासमोर आली असताना उरली सुरली कसर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हेंनी केली। पक्षाच्या बैठकीतून कोल्हेंनी काँग्रेससह ठाकरेंच्या शिवसेनेवर निशाणा साधला। महाराष्ट्रातली परिस्थिती पाहिली तर ठाकरे गट झोपेतून जागा व्हायला तयार नाही आणि काँग्रेसची मोडलेली पाठ सरळ व्हायला तयार नाही। आपल्याकडे लढणारे शरद पवार आहेत, आता आपल्याला लढायला संधी आहे। आता ठाकरेंची शिवसेना झोपेतून जागा व्हायला तयार नाही असं म्हटल्यावर विनायक राऊतांनीही शरद पवारांच्या राष्ट्रवादीची कामगिरी काढली। त्यांच्या अशा या टीकेच्या भाषेबद्दल मला क्यू करावीशी वाटते। काय अधिकार आहे त्यांना ठाकरे गटावर टीका करण्याचा? तुम्ही सुद्धा स्वतःचं आत्मचिंतन करा आणि पुढे चालायचा प्रयत्न करा। त्यामुळे केवळ आणि केवळ उद्धवजी ठाकरेंवर टीका करणं एवढा जर सोपे शब्द म्हणजे एवढा जर सोपा उपाय तुमच्याकडे असेल तर तुमची सुद्धा ताकद जी काय आहे ती विधानसभेला दिसून आलेली आहे। महाविकास आघाडीत शाब्दिक चकमक झाल्यानंतर शरद पवारांनीही समन्वयाचा अभाव असल्याचं सांगत नाराजी व्यक्त केल्याचं कळतंय।
विधानसभेच्या निकालानंतर मवियाची बैठक झालेली नाही. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरही तिन्ही पक्षांमध्ये चर्चा नाही. मुंबई पालिका निवडणूक ठाकरे गट स्वतंत्र लढण्याच्या तयारीत, पवार गटाचं मत. एकत्र बैठका आणि चर्चा होत नसल्यामुळे शरद पवार नाराज. मवियाची घडी पुन्हा बसली पाहिजे, समन्वय वाढला पाहिजे. बैठकांसाठी स्वतः आग्रही पण नेत्यांचा पुढाकार नसल्यानं पवारांनी नाराजी व्यक्त केल्याचं सूत्रांकडून समजतंय. की लोकसभा निवडणुकीनंतर इंडिया आघाडीची बैठकच झाली नाही, जी व्हायला हवी होती. तसं महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निकालानंतर तीन पक्षात अजिबात समन्वय राहिला नाही, सत्य. तो जर नाही राहिला तर भविष्यामध्ये त्याची किंमत सगळ्यांना मोजावी लागेल. उनको जनता ने लथाड़ दिया है. अब महाविकास आघाड़ी पूरी टूट चुकी है और ये महाविकास आघाड़ी केवल सत्ता के राजनीति के लिए, सत्ता पे आने के लिए काम उन्होंने किया था. हमने महाराष्ट्र की जनता के लिए काम किया था, मोदी जी ने देश की जनता के लिए काम किया था. इसलिए जनता ने मोदी जी को चुना और महाविकास आघाड़ी जैसे गठबंधन, इंडिया आघाड़ी जैसे गठबंधन को लथाड़ा है. अब देश के और महाराष्ट्र के 15 साल भारतीय जनता पार्टी और महायुति के है. महायुति के साथ ही जनता खड़ी रहेगी. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं, पण विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी 50च्या आत आली आणि आता एकमेकांवर चिखलफेक सुरू झाली. म्हणजेच महाविकास आघाडीची तब्येत सध्या ठीक नाही. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.